वाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत पार पडला पोलीस कल्याण रोजगार मेळावा। ज्ञानदीप विद्या मंदिर भडगावच्या भूमी भिंगारेची बालवैज्ञानिक म्हणून निवड। यंदा पाऊस सरासरीच्या 105% बरसणार, IMDचा पहिला अंदाज। आणि दापोली तालुक्यातील BAPS स्वामीनारायण मंदिर जामगे येथे 50वा सुवर्ण महोत्सव संपन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। नवी मुंबईमधील नेरूळ आगरी कोळी भवन येथील पोलीस आयुक्तालय अंतर्गत आयोजित पोलीस कल्याण रोजगार मेळावा 2025 या कार्यक्रमात गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी उपस्थिती दर्शवली। या मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुण तरुणींनी सहभाग नोंदवला होता। मेळाव्याच्या माध्यमातून 2500 रजिस्ट्रेशन झाल्याने अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या। पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ही संधी अत्यंत मोलाची आहे असे उद्गार यावेळी योगेशदादांनी काढले। या प्रसंगी पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलिंद भामरे, पोलीस सहायुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे आणि मान्यवर उपस्थित होते। तर मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात येणाऱ्या डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत ज्ञानदीप विद्या मंदिर भडगावच्या 6वीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी भूमी रामचंद्र भिंगारे हिला कांस्य पदक प्राप्त झाले। भूमीने शाश्वत लँडस्केपिंग या विषयाअंतर्गत टाकाऊतून टिकाऊ कुंड्यांचा वापर करून शाश्वत लँडस्केपिंगच्या सौंदर्यात भर या शीर्षकाचा सर्वेक्षणात्मक प्रकल्प सादर केला होता। सदर परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक आणि प्रकल्प निर्मिती अशा 3 टप्प्यांमध्ये होते। या तिन्ही टप्प्यांमध्ये यश मिळवून भूमीने कांस्य पदक प्राप्त केले आणि तिची आता बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे। या तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून तिच्यावरती कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय। तर पुढची आनंदाची बातमी आहे ती शेतकऱ्यांसाठी। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारतीय हवामान खात्याने देशात सरासरीपेक्षा 105% पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय। यंदा मान्सूनवरती अल निनोचा धोका नसल्याने देशात चांगला पाऊस पडणार आहे असं हवामान विभागाने वर्तवलंय। हा मान्सूनचा पहिला अंदाज असून पावसाळ्याच्या तोंडावरती आणखी एक अंदाज व्यक्त केला जाणार आहे। सर्वसाधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये मान्सूनचं आगमन होतं, त्यानंतर 7 ते 8 दिवसात मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावरती धडकतो। यंदा देखील सरासरीच्या जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्याने मान्सून त्याच्या नियमित वेळेत भारतात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दापोली होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन दापोली आयोजित होमकॉन दापोली 2025 हा कार्यक्रम गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम तसेच डॉक्टर विद्या चंद्रकांत मोकल यांच्या प्रमुख उपस्थितीत गोल्डन हेरिटेज हॉटेल सैतावडेकर दापोली येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाचं औचित्य साधून डॉक्टर विवेक फाटक यांना दापोली होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्या वतीने त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन योगेशदादा कदम यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। योगेशदादा कदम यांनी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अविरतपणे सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर, विशेषतः होमिओपॅथिक डॉक्टरांचे विशेष कौतुक त्यांनी केलं आणि अशीच सेवा अविरतपणे करण्यासाठी सर्व डॉक्टरांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। तसेच आपल्या मतदारसंघामध्ये होमिओपॅथिक संघटनेच्या काही मागण्या असल्यास त्या तत्परतेने शासनाच्या वतीने पूर्ण करण्यासाठीचं आश्वासन देखील गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी दिलं। दापोली तालुक्यातील BAPS स्वामीनारायण मंदिर जामगे येथे 50वा सुवर्ण महोत्सव पाटोत्सव रविवारी 13 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। सकाळी 9 वाजता महापूजा आरती, 11 वाजता महाअन्नकूट दर्शन, मुख्य सत्संग सभा, दुपारी 12:30 ते 2 महाप्रसाद अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती। या कार्यक्रमाचा पंचक्रोशी, जामगे, ग्रामस्थ खेड, दापोली, मंडळगड तालुक्यातील भाविकांनी लाभ घेतला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी विभाग खेरडी यांच्यातर्फे विनोद भुरड तसेच खेरडी शक्ती केंद्र प्रमुख विनय बाळादाते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी खेरडी सरपंच सुगंधा माळी,
माजी सरपंच वृंदा दाते, ग्रामपंचायत सदस्य वैशाली मोरे, खेरडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेश शिंदे, माजी सरपंच सुनील मेस्त्री, माजी तंटामुक्ती अध्यक्ष काशीनाथ दाते आणि मान्यवर उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत जय भीम पदयात्रा संपन्न झाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथून जय भीम पदयात्रा सुरू झाली। उपशिक्षणाधिकारी नरेंद्र घावण यांनी या जय भीम पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला। सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलं। त्यानंतर या पदयात्रेस सुरुवात झाली। ही पदयात्रा मारुती मंदिर चौकात आली। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा शासकीय रुग्णालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आली। पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। स्काउट शिक्षक प्रशांत जाधव यांनी यावेळी संविधान उद्देशिकेचं वाचन केलं। त्यानंतर या पदयात्रेचा समारोप झाला। श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज CBSE वेरळ मध्ये 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदेश शेटवे, प्राचार्य डॉक्टर SS अली यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण केलं। प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर SS अली यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयीची माहिती दिली। जयंतीचं औचित्य साधून प्रशालेमध्ये राबवण्यात आलेल्या भाषण उपक्रमामध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यामध्ये शिवम पंगत, आराध्य दळवी, स्वरांजली डिंबळे, विभावरी करे, इलाफ बडे, स्पृहा तांबे, नारायणी गित्ते, आराध्य शिंदे, अनया मोरे, स्वराज घाणेकर, शार्विल वाघ, परी डंबरे, नील चव्हाण, श्रवण कोपळणकर, मृदाली देवळेकर, समर्थ झांजे, गौरांग शेट्टे या विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली। 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आबासाहेब निकम, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन दांडेकर आणि कार्यकारिणी सदस्य आप्पा मेहता, इक्बाल फकी यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल CBSE मोरवंडे बोरज येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली। यावेळी कार्यक्रमात सर्वप्रथम ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सुजित नगरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं। प्रतिमा पूजनानंतर ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे सहाय्यक शिक्षक महेश चिले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राबद्दल मार्गदर्शन केलं। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती सहाय्यक शिक्षक किरण दरेकर यांनी सुंदर कविता सादर केली। अध्यक्षीय भाषणात ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानातील महत्त्व विशद केले। वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।